रामदास कदम यांनी सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत केलाय। रेस्टो बारचा परवाना रामदास कदम यांनी कायम ठेवला। याआधीच बार चालवण्यासाठी दिलेला होता, त्याच्यासोबत असलेला करार रद्द करण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अपडेट्स आहेत? श्रुती, आपल्याला माहिती आहे की याच प्रकरणामुळे शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम जे आहेत ते अडचणीमध्ये आलेले होते। त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती विरोधकांकडून करण्यात आलेली होती की त्या डान्स बारमध्ये बारबाला जे आहेत ते नाचवल्या जात आहेत आणि त्या प्रकरणामध्ये काही मुलींना ताब्यात घेतल्याचा आरोप जो आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परबांनी केलेला होता। त्या संदर्भामध्ये त्यांनी तक्रार जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा केलेली होती। मात्र या प्रकरणामध्ये जी माहिती समोर येते तो म्हणजे बार ज्या व्यक्तीला चालवण्यासाठी दिलेला होता त्याचं लायसन्स जे आहे, परवाना जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। डॅमेज कंट्रोलसाठी हा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया जी आहे ती करण्यात आलेली आहे। योगेश कदम यांच्यावरती या सातत्याने या प्रकरणामध्ये आरोप जे आहे ते करण्यात येत होते। रामदास कदम असतील किंवा योगेश कदम यांच्याकडून या संदर्भामधलं स्पष्टीकरण जे आहे ते देण्यात आलेलं होतं। मात्र या बारचं, सावली बारचं परवाना जो आहे तो रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि परवाना रद्द केल्यामुळे पुढचा जो वाद आहे तो टाळण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडे ठाकरे गटाचे आमदार अनिल परबांनी तक्रार जी आहे